श्री स्वामी समर्थ. आजच्या आमच्या प्रियांका प्रणव व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज घरातली सगळी कामे लवकर आवरली होती. म्हटलं मग आज एक्स्ट्राचे काम काढावा. आज मला किराणा भरायचा होता, तर म्हटलं काही बाळण्या आहेत ज्या धुळीने खराब झाल्या होत्या त्या घासण्यासाठी काढल्या. तसं तर दिवाळीच्या वेळी मी पूर्ण घरात क्लिनिंग केली होती, पण तरीही धूळ होतच असते. आणि आता किराणा भरायचं आहे तर म्हटलं थोडंसं क्लिनिंग करूनच भरावं. माझी एक सवय आहे की भांडे थोडे असू किंवा जास्त असू, पण प्रत्येक वेळेस भांडे घासून झाल्यानंतर मी बेसिनसुद्धा क्लीन करून घेत असते. कारण आपण किचनवरच स्वयंपाक करतो, तसेच पिण्याचे पाणी त्याच साईडला ठेवलेले असतात, तर सगळेजण पाणी प्यायला तिथे येते. त्यावेळी प्रत्येकाला स्वच्छता असली तर छान वाटते. आणि सगळे भांडे धुवून झाले तोपर्यंत आदूची स्कूल सुटण्याचा टाईम झाला. मग त्याला घेण्यासाठी मी स्कूलमध्ये गेले. आदूला स्कूलमधून घेतलं आणि आदूच्या लगेचच गप्पा चालू होतात. आणि घरी आल्यानंतर पोळ्या करायला घेतल्या, कारण दुपारच्या वेळी गरमागरम पोळ्या झाल्या की लगेच जेवायला बसतो. आज होती मटकीची भाजी. दुपारी काही वेळ एडिटिंग केली, त्यानंतर मस्त गरमागरम चहा घेतला. आणि सगळ्याच बायकांना नेहमी पडलेला प्रश्न म्हणजे भाजी काय करायची. मग मी जवळच लसणामध्ये मेथी लावलेली होती, तर म्हटलं चला फ्रेश मेथी आणूया आणि संध्याकाळी मेथीची सुकी भाजी बनवूया. ताजी मेथी आणली आणि ती निवडून भाजीसाठी रेडी केली. संध्याकाळी सगळा स्वयंपाक झाला, भांडी झाली. त्यानंतर म्हटलं किचन पण क्लीन करून घ्यावा. तसं तर रोजच किचन पुसला जातो, परंतु जे तेलकट डाग वगैरे असतात ते चांगले घासणीने घासून काढल्यानंतर स्वच्छ होतात. आणि 8 ते 10 दिवसात किचन एकदा साबणाने घासून काढला की तो स्वच्छ राहतो. किचनमध्ये आम्ही मनी प्लॅन्टचं झाड ठेवलेलं आहे, कारण थोडी ग्रीनरी असली की वातावरण फ्रेश वाटतं आणि ते प्लॅन्ट पण खूप छान असं मोठं होतं आहे. आणि अशा पद्धतीने किचन पूर्ण क्लीन करून घेतला. आणि अगोदर तर मी असं ठरवलं नव्हतं, पण आता लगे हात ट्रॉलीही क्लीन करून घेतल्या, कारण की बाकी क्लिनिंग तर झाली होती, फक्त ट्रॉलीज बाकी होत्या. मग तेही कंप्लीट करून घेतलं. आणि किचन पूर्ण क्लीन केल्यानंतर खूप छान वाटत होता. माझे इकडे आवरेपर्यंत आदूचे काहीतरी उद्योग चालू होते. यांनी अशी इमारत बनवली होती. आणलेला किराणा भरायचाच होता, तर बाकीचा आवरत होते, पण तोपर्यंत आदूचा असा खेळ चालू झाला. आणि आमच्या युवराजचे असले उद्योग, काहीतरी अतरंगीपणा त्याला करावाच लागतो. त्याला ओरडले तर तुझी मदत करतोय असं सांगून मला आवरू लागत होता. मग सगळं सामान बळणे आणि डब्यांमध्ये भरून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस, जो जादा तर कामातच गेला, पण सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर फ्रेशही वाटत होतं. तर माझा आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या या प्रियांका प्रणव व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय.